बघा, एका थैल्यात 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपयाचे सिक्के आहेत. त्याचे गुणोत्तर 5, 7, 8 नुसार आहे. त्यामध्ये 1250 रुपये आहेत, तर 5 रुपयाचे सिक्के किती असतील? स्कॉलरशिपला विचारणारा प्रश्न आहे. अत्यंत सोपा प्रश्न आहे. फक्त पहिली जी ओळ आहे ती समजलं पाहिजे की यामध्ये सिक्के दिले, आपण त्यांना नाणी म्हणतो. 2 रुपयाचे आहे, 5 रुपयाचे आहे आणि 10 रुपयाचे. हे सिक्के दिले आहे. काय 2 रुपयाचे किती आहे, 5 रुपयाचे किती आहे, 10 रुपयाचे मला माहित नाही, पण हे सिक्के आहे त्या थैल्यामध्ये. आणि आता दुसरं दिलं आहे की त्यांचं गुणोत्तर. गुणोत्तर काय आहे? 2 रुपयाचे 5 गुणोत्तर आहे, 5 रुपयाचे 7 गुणोत्तर आहे आणि 10 रुपयाच्या सिक्क्याचे 8 गुणोत्तर आहे. हे गुणोत्तर दिलं आहे. आता बघा, या गुणोत्तरामध्ये आपल्याला यांची यांचं गुणाकार केलं तर एक वेगळं प्रमाण मिळते. 2 रुपयाच्या सिक्क्याचं गुणोत्तर 500 आहे, 2 पंचे 10 मिळालं. 5 रुपयाच्या सिक्क्याचं 700 गुणोत्तर आहे, 5 7 35 मिळालं. 10 रुपयाचं जे सिक्के आहे ते 8 आहे, 80 मिळालं. तर हे जी व्हॅल्यू मिळाली ही प्रमाणात मिळाली आपल्याला, कारण यांच्या प्रमाणात ही आहे म्हणून ही प्रमाणात मिळाली. आता यांची या सिक्क्याची, या सिक्क्याची, या सिक्क्याची एकूण जर बेरीज आपण केली, 10, 35, 45, 45 अधिक 80, 125, 125 आले. त्या गुणोत्तरांची बेरीज केली, आलेल्या गुणोत्तराची 125 आलं. का बरं? आपण याची पण बेरीज करू शकत होतो, पण आपल्याकडे सिक्के दिले आहे म्हणून यांची आणि यांचा गुणाकार करून 125 आलं. आता त्या थैल्यामध्ये एकूण रुपये जे आपण सिक्के बघितले त्या रुपयांची जर टोटल केलेली असेल तर 1250 रुपये आहे. आणि आपलं गुणोत्तर आलं तर त्या गुणोत्तराला जर आपण या 1250 ला या गुणोत्तर 1250 ला 125 आलेल्या उत्तराने जर भागितलं तर भागाकार येतो 10. म्हणजे 10 हे प्रमाण आलं. आता हे 10 प्रमाण तुम्हाला पुढील प्रश्न सांगतो की 5 रुपयाचे सिक्के किती असतील. आता 5 रुपयाचं सिक्क्याचं गुणोत्तर होतं 7, तर 7 नी या 10 ला गुणलं, 7 आहे 70. म्हणजे 5 रुपयाचे सिक्के आपल्याला त्या थैल्यात 70 मिळतील. त्याचप्रमाणे दुसरंही काढता येतो. 2 रुपयाचे सिक्के 5 आहे, तर 5 आहे 50. म्हणजे 2 रुपयाचे सिक्के किती? 50. 10 रुपयाचे सिक्के त्याचं गुणोत्तर 8 आहे, 8 आहे 80. म्हणजे 10 रुपयाचे सिक्के त्या थैल्यात किती असतील? 80. म्हणजे 5 रुपयाचे 70, 2 रुपयाचे बघा इथंच आहे 9 5 50 आणि 10 रुपयाचे 8, 8 आहे 80. म्हणजे कोणताही प्रश्न विचारला तरी ते उत्तर काढता येतो. हा प्रकरण आणि घटक आहे गुणोत्तर व प्रमाण, ते आपल्याला समजलं पाहिजे की कोणती संख्या कोणत्या संख्येशी प्रमाणात आहे. धन्यवाद.